आमच्यासारख्या कार्यकर्त्याला, सामान्यातल्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला अतिउच्च पदावर नेऊन ठेवण्याचं दानत आणि धाडस या सांगोला तालुक्यात नव्हे, पूर्ण राज्यात फक्त एकच माणूस करू शकतो, आदरणीय दीपक आबा साळुंखे पाटील. आणि ते करून दावले. कारण माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला एवढं मोठं बनवण्याचं काम आणि धाडस आणि दानत एकाच नेत्याने या तालुक्यामध्ये केलं, आदरणीय दीपकरावजी साळुंखे पाटील. काही वर्षापूर्वी मी शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता होतो, पण त्या लोकांनी फक्त आमचा मतासाठी वापर करून घेतला, त्यांनी फक्त त्यांच्या फायद्यासाठी वापर करून घेतला. आणि जेव्हा आम्हाला न्याय द्यायची भूमिका आली त्या टायमाला आम्हाला वाऱ्यावरती सोडलं. माझ्यासारखे हजारो लाखो कार्यकर्ते असे सांगोला तालुक्यामध्ये आहेत की ज्या कार्यकर्त्यांचा शेतकरी कामगार पक्षानं उपयोग आणि वापर करून घेतला आहे. समीकरण आता बघा, जातीचं समीकरण इक्वल आहे आता, म्हणजे धनगर समाज म्हणा किंवा मराठा समाज आणि इतर समाज. तर आता ते जातीचं राजकारण बघण्यापेक्षा विकासाचं राजकारण करावं. कारण दीपक आबांनी कधी ऑफिसमध्ये 18 तास ऑफिस आबांचं उघडं आहे, अहोरात्र ऑफिस गेले 30 वर्ष आबांचं ऑफिस आहे, कुठलंही पद नसताना फक्त विधान परिषदचा कालावधी सोडला तर नाही, त्यांना व्हावं लागेल. कारण हा पैरा आहे, पैरा फेडला पाहिजे. ग्रामीण भागात एक म्हण असते, बाबा तुझा एकदा बैल माझा एकदा बैल, तुझ्या एकदा बैलाला माझ्या एकदा बैलाला, असा विषय हा. त्यांनी पैरा फेडला पाहिजे, नाहीतर जनता आबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी. या सांगोला तालुक्याच्या मातीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम आजपर्यंतच्या जीवनामध्ये कुणीही केलं नाही. ते आदरणीय दीपकरावजी साळुंखे पाटील यांनी काम केले. या सांगोला तालुक्यातील 18 पगड जातीचा जो कार्यकर्ता आहे, जे काही 18 पगड जाती आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये जो काही संघर्ष उभा करून जी मूठ बांधली होती, तशा पद्धतीनं आदरणीय आबा हे अगदी शेवटच्या तळातल्या माणसाच्या घरापर्यंत जाऊन पोचलेले आहेत. आणि आता जनतेची अपेक्षा अशी आहे की आबांनी निवडणूक लढवली पाहिजे आणि आबा आमदार झाले पाहिजेत. ते साधेसुधे नाहीत, जनतेचा आमदार, जनतेच्या मनातला आमदार म्हणून आदरणीय आबांकडे बघितलं जाते. ही जनतेतनं आलेली उमेदवारी आहे. गेली 35-40 वर्ष आबा तालुक्याच्या राजकारणात आपलं काम करतात. पूर्ण ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषद असेल, माझी विधान परिषदेवर काम केले त्यांनी, प्रत्येक ठिकाणी काम केले. गेली 35-40 वर्ष शेका पक्षात जे राजकारण होते ते आबाच्या जीवावर होतं. आबा जिकडे तिकडे गुलाल. आबांनी आमदार साहेबाला सोडलं, बापूला धरलं, बापूला गुलाल मिळाला. त्यामुळे ह्यावेळी आबांचा गुलाल फिक्स आहे. नमस्कार, प्रभात न्यूजमध्ये स्वागत. आज आपण बघतोय सांगोला तालुक्यामध्ये अतिशय मोठी खळबळ झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष असणारे दीपक आबा साळुंखे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकलाय. सोलापूर जिल्ह्यात ही मोठी खळबळ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अनेक जण त्यांच्यासोबत अपक्ष म्हणून लढणार ही सुद्धा त्या ठिकाणी आता संकेत येऊ लागलेत. दीपक आबाचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांची भावना नेमकी काय असणार आहे. आता आबांनी घोषणा केली की मी अपक्ष फिक्स लढणार आहे. सांगोल्याच्या राजकारणामध्ये अनेक जण त्या ठिकाणी शहाजीबापू असतील, देशमुख कुटुंब असेल, त्यांना सुद्धा कुठंतरी आता अडचणीचं होणार आहे. कारण दीपक आबा लढणार नव्हते अशी चर्चा होती, परंतु अचानकच दीपक आबांनी आपली उमेदवारी फिक्सच असं जाहीर केलं. काय सांगाल, अचानक आबांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीला रामराम ठोकला. आता अचानक हे मग तिकीट आबांना गेल्या वर्षी आबाने अर्ज भरला होता, तिकीट पक्षाने दिलं नाही, त्यामुळे त्यांना माघार घेणं भाग पडलं. शहाजीबापूला मदत केली, शहाजीबापू निवडून आलं. त्याच्या अगोदर शेका पक्षाला 3-4 वेळा मदत केली, शेका पक्ष निवडून आला. आबाचा विचार केला नाही. ह्यावेळेस आबाचा विचार करावा ही आमची इच्छा होती. आमचा कोणी विचार केला नाही म्हणून राजीनामा देत आहोत. मागील विजय जो होता तो त्याचे शिल्पकार दीपक आबा होते, परंतु यावेळी शहाजीबापूनं साथ द्यावी असं विनंती करतायत आबा. कार्यकर्ता म्हणून काय वाटतं? त्यांनी पण करावे असे आमची पण इच्छा आहे. शहाजीबापून निधीचा प्रश्न असेल किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांची भूमिका त्यांनी सुद्धा मैदानात यायचं ठरवलं आहे. कुठेतरी दोघांची झुंज होणार. परत देशमुख कुटुंब असेल, यात आबाचा टिकावला गेला असं वाटतंय का? 100% लागेल. म्हणजे कोणत्या गोष्टीनं असं वाटतं का आता तिकडे त्या ठिकाणी त्या ठिकाणी आबा तर अपक्ष लढवणार आहेत? नाही, वरनं जर चिन्ह जर मिळालं उभाटाकडनं तर आबा लढतील. आबांबरोबर आम्ही आहे. शिवसेनेकडून उद्धव साहेब ठाकरे असो किंवा तुतारी असो. तुतारी. त्या ठिकाणी काय वाटतं एकंदरीत आबाने आज अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला? ही जनतेतनं आलेली उमेदवारी आहे. गेली 35-40 वर्ष आबा तालुक्याच्या राजकारणात आपलं काम करतात. पूर्ण ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषद असेल, माझी विधान परिषदेवर काम केले त्यांनी, प्रत्येक ठिकाणी काम केले. गेली 35-40 वर्ष शेका पक्षात जे राजकारण होते ते आबाच्या जीवावर होतं. आबा जिकडे तिकडे गुलाल. आबांनी आमदार साहेबाला सोडलं, बापूला धरलं, बापूला गुलाल मिळाला. त्यामुळे ह्यावेळी आबांचा गुलाल फिक्स आहे. परंतु ज्यांना गुलाल उधळायची तळागाळात कार्यकर्त्याची फळी मोठी आहे. प्रत्येक गावात वाड्या वस्त्यावर आबाचे तळागाळातले कार्यकर्ते आहेत. ज्यांनी आबांनी ज्यांना गुलाल उधळायची संधी दिली ते आता आबाच्या गुलालात सामील होणार का?
नाही त्यांना व्हावं लागेल, कारण हा पैरा आहे, पैरा फेडला पाहिजे. ग्रामीण भागात एक म्हण असते, बाबा तुझा एकदा बैल माझा एकदा बैल, तुझ्या एकदा बैलाला माझ्या एकदा बैलाला, असा विषय हा. त्यांनी पैरा फेडला पाहिजे, नाहीतर जनता आबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी. सध्या राजकीय परिस्थिती तशी वाटते का आता पायऱ्यासारखी? हो आहे तशी परिस्थिती, जनतेतनंच उमेदवारी आहे आबांची. परंतु जसं तुम्ही म्हणता पायरा फेडला पाहिजे, परंतु बापूची आणि देशमुख कुटुंबाची तशी परिस्थिती आहे का सध्या आता आबाला सध्याची? नाही तो त्यांचा विषय आहे ना, त्यांनी द्यावी अशी अख्ख्या त्या तालुक्यातल्या जनतेची इच्छा आहे. कारण प्रत्येक वेळी आबामुळं त्यांना गुलाल मिळाला आहे, त्यामुळे आबांना त्यांनी एकदा सगळ्यांनी सहकार्य करावं. तसं बघायला गेलं तर हा राष्ट्रवादीला सुद्धा मोठा धक्का आहे आणि दोन्ही प्रतिस्पर्धी जे काही बाबासाहेब देशमुख असतील किंवा अनेक देशमुख शहाजी बापू असतील यांना सुद्धा मोठा धक्का आहे. नेमका हा धक्का आबांनी कार्यकर्त्यांना विचारात घेऊन दिला की एकट्याने निर्णय? नाही, आबा कधीही प्रत्येक गोष्ट कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच निर्णय घेतात. असा आबा परस्पर कधी निर्णय घेत नाही. आता जिल्हा कार्यकारिणी असेल त्या ठिकाणी ती बरखास्त होणार की फक्त आबाच त्यातून बाहेर पडणार? नाही, जिल्हा अध्यक्षांनी राजीनामा दिला म्हणजे बरखास्त झाली सगळी कार्यकर्ते. काय वाटतंय आज आबाने अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला? चांगला निर्णय घेतला आहे आबाने, कारण सांगोल तालुक्यातल्या जनतेची म्हणजे डिमांडच होती ती की आबाने उभं राहावं आणि आम्ही ग्राउंड लेवलला काम करतो आहे. आबा लोकांकडून असं दिसतंय की लोक बोलून दाखवतात की आबा उभा राहिले तर आम्ही सहकार्य करू 100%. जातीचं समीकरण काय सांगते सांगोल तालुक्यात? जातीचं समीकरण आता बघा, जातीचं समीकरण इक्वल आहे आता, म्हणजे धनगर समाज म्हणा किंवा मराठा समाज आणि इतर समाज. तर आता ते जातीचं राजकारण बघण्यापेक्षा विकासाचं राजकारण करावं. कारण दीपक आबांनी कधी ऑफिसमध्ये 18 तास ऑफिस आबांचं उघडं आहे, अहोरात्र ऑफिस गेले 30 वर्ष आबांचं ऑफिस आहे. कुठलंही पद नसताना फक्त विधान परिषदचा कालावधी सोडला तर, आणि नेहमीच आबांनी कुठली जात पक्ष तुझ्या गावातला नेता म्हणून कधी विचारलं नाही. त्यामुळे जातीचा फॅक्टर आबांविषयी चालणार नाही असं मला वाटतं, कारण लोकांनी आबांचं काम बघून मतदान करावं आबांना. त्या ठिकाणी आबाचं ज्यावेळेस आम्ही गाठीभेटी घेत होतो, आबा डायरेक्ट मंत्रालयात फोन लावत आहेत, डायरेक्ट मंत्र्याला फोन लावत आहेत. इतकी मोठी आबाची ताकद असताना कुठेतरी अजितदादांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हाला कार्यकर्ता म्हणून काय वाटतं? मला कार्यकर्ता म्हणून असं वाटतं की अजितदादा अडचणीत येऊ नये म्हणून आबाने त्यांना विचारून राजीनामा दिलेला आहे. आबासारखा शिष्टाचारी नेता महाराष्ट्रात सापडणार नाही, कारण त्याने एवढे वर्ष पक्षाची धुरा सांभाळली. ते अचानक उठून राजीनामा देतील अशातले आबा नाहीतच मुळात. त्यांनी सर्व सुनील तटकरे साहेब असतील, अजितदादा असतील, त्यांना विचारात घेऊनच त्यांनी माझ्या तालुक्याची अशी परिस्थिती आहे, माझ्या लोकांची अशी डिमांड आहे, त्यामुळे मला नाईलाज झाला आहे म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्या ठिकाणी आबा अनेक वर्ष आमदार राहिलेत. आबांनी विधानसभा लढवण्याऐवजी विधान परिषदेवर जर मागणी केली असती तर ती मान्य करायला पाहिजे होती. नाही, असं काय नाही, काम करणाऱ्याला काय नसते असं. आबाने ते वरिष्ठांनी तेव्हाच आबाने आज राजीनामा द्यायच्या अगोदर वरिष्ठांनी विचार करायला पाहिजे. जसे की आता आम्ही महायुतीत होतो तर एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती अगोदर विचार करायला पाहिजे होता त्या गोष्टीचा. नंतर आबांनी ठरवलं असतं, विधान परिषदेची ऑफर दिली असती तर आबांनी कार्यकर्त्याला विचारून ठरवलं असतं. आणि पद असल्यावर काम करता येतं, असं काय विधान परिषद विधानसभा असं एवढं काय मला वाटत नाही की ते एवढं महत्त्व लागतं. एका ठिकाणी अनुभव असणारे आबा अतिशय आस्तीनं देशमुख कुटुंब असेल शहाजीबापूंच्याबद्दल बोलत आहेत, परंतु कालच्या 2 दिवसाखालच्या बाईटमध्ये शहाजीबापू म्हणतात मी मैदानात अखंड उभा आहे. या संदर्भात काय? आता ते बापूंनी बुद्धीचा विचार करून बोलायला पाहिजे, कारण फक्त मदत केली म्हणून नाही. आबा आणि बापू लहानपणापासून एकत्र मित्र आहेत आणि कालच्या विधानसभेला जर बापू आबा नसते तर बापू कुठेच नसते. आता आज बापू देशभर गाजलेत. आता जे बापूचं सगळं ते झाडीबिडी सगळं हिरवगार दिसते ते केवळ दीपक आबा साळुंके पाटलामुळेच आहे, हे ते सगळ्या जनतेला माहीतच आहे. त्यामुळं मी अशी पर्सनली रिक्वेस्ट करेन बापूंना की बापू थोडं थांबा आणि द्या तुमच्या मित्राला चान्स. नक्कीच. काय वाटतं एकंदरीत अपक्ष आबा लढतंय? एकदम योग्य आहे, जनतेची आहे. पक्षातून जर तिकीट मागितलं असतं माहितीतून कुठंतरी शिंदेच्या जे काय तिकीट गेले त्यांना ते कट करून राष्ट्रवादीला तिकीट द्या अशी सुद्धा मागणी करू शकतो. हो करू शकत, पण स्टँडिंग आमदारला देणार ना ती उमेदवारी. त्यामुळे जनतेनं अपक्ष आबाजी पहिले. अजितदादांचा जर हट्ट धरला अजितदादांनी एखाद्या गोष्टीचा, त्या ठिकाणी दीपक आबा जे काही दादांचे आहेत ते लाडके होते, परंतु ही मागणी का मान्य करू शकले नाही? आता ते वरच्या लेवलचा प्रश्न आहे ते. आता काय इथून तर जनतेची मागणी आबाने दोघांनाही मदत केली. जवळजवळ 17-18 तास ऑफिस कायम आहे दोघांना आणि त्या आबामुळेच त्यांना गुलाल लागला. काय वाटतंय आबाने अपक्ष उमेदवार लढवली? निश्चितपणे एक चांगला आणि आनंददायी निर्णय आबाने घेतलेला आहे.
या सांगोला तालुक्याच्या मातीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम आजपर्यंतच्या जीवनामध्ये कुणीही केलं नाही. ते आदरणीय दीपकरावजी साळुंखे पाटील यांनी काम केले. या सांगोला तालुक्यातील 18 पगड जातीचा जो कार्यकर्ता आहे, जे काही 18 पगड जाती आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये जो काही संघर्ष उभा करून जी मूठ बांधली होती, तशा पद्धतीनं आदरणीय आबा हे अगदी शेवटच्या तळातल्या माणसाच्या घरापर्यंत जाऊन पोचलेले आहेत. आणि आता जनतेची जी अपेक्षा अशी आहे की आबाने निवडणूक लढवली पाहिजे आणि आबा आमदार झाले पाहिजेत. ते साधेसुधे नाहीत, जनतेचा आमदार, जनतेच्या मनातला आमदार म्हणून आदरणीय आबांकडे बघितलं जाते. आता काही लोकांनी गद्दारी केली, काही लोकांनी आबांच्या म्हणजे शब्दाला किंमत दिली नाही किंवा आबांचा नुसता त्यांच्या गुलालासाठी वापर करून घेतला. पण मला असं सांगायला आनंद वाटतोय, आमच्यासारख्या कार्यकर्त्याला, सामान्यातल्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला अतिउच्च पदावर नेऊन ठेवण्याचं दानत आणि धाडस या सांगोला तालुक्यात नव्हे, पूर्ण राज्यात फक्त एकच माणूस करू शकतो, आदरणीय दीपकआबा साळुंखे पाटील. आणि ते करून दावले. कारण माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला एवढं मोठं बनवण्याचं काम आणि धाडस आणि दानत एकाच नेत्याने या तालुक्यामध्ये केलं, आदरणीय दीपकरावजी साळुंखे पाटील. काही वर्षापूर्वी मी शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता होतो, पण त्या लोकांनी फक्त आमचा मतासाठी वापर करून घेतला, त्यांनी फक्त त्यांच्या फायद्यासाठी वापर करून घेतला. आणि जेव्हा आम्हाला न्याय द्यायची भूमिका आली त्या टायमाला आम्हाला वाऱ्यावरती सोडलं. माझ्यासारखे हजारो लाखो कार्यकर्ते असे सांगोला तालुक्यामध्ये आहेत की ज्या कार्यकर्त्यांचा शेतकरी कामगार पक्षानं उपयोग आणि वापर करून घेतला आहे. म्हणून मला वाटतंय माझ्यासारखा जो कार्यकर्ता आहे, जो पेटून उठलेला आहे, तो कार्यकर्ता आदरणीय आबांना गुलालाची धुरा आणून खेचून आणल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं साहेब मला वाटतंय. त्या ठिकाणी आबा अपक्ष लढवणार आहेत, पक्षाची कुठंतरी साथ नसणार आहेत, महायुतीकडून कुठला तरी उमेदवार असणार आहेत. त्यात आबाचा त्या ठिकाणी म्हणजे आबा त्या ठिकाणी निवडून येतील का? निश्चितपणे निवडून येणार. त्याच्या पाठीमागचं कारण सांगतो. हरिभक्त परायण शारदा काके साळुंखे पाटील आणि काकासाहेब साळुंखे पाटील यांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये सगळ्यात मोठा जर दुवा जर कुणाला मांडला असेल तर त्या सामान्य कार्यकर्त्याला मांडलं. सामान्य कार्यकर्त्याची ताकद आदरणीय आबांच्या पाठीमागं उभा आहे. आणि सामान्य काय लागतं, निवडणुकीमध्ये काय लागतं, तुमचा पैसा महत्त्वाचा नसतो, तुमची किती श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसतं, तुम्ही आमच्यासाठी काय केलं, सामान्य लोकांसाठी काय केलं हे महत्त्वाचं असतं. आणि आदरणीय आबांनी त्यांच्या जीवनामध्ये जेव्हा त्यांच्या ऑफिसला एखादा रडत खडत आपटत झपटत आलेला कार्यकर्ता गेला तर त्या कार्यकर्ता आबांनी त्याचं काम मार्गाला लावल्यानंतर त्या ऑफिसमधनं बाहेर पडत असताना तो आनंदी आणि हसऱ्या मुख्यानं बाहेर पडतो. ही आदरणीय आबांच्या कार्याची पद्धत आहे. गेली 35 वर्षापासून एकच माणूस आहे असा, जगातला एक माणूस असा आहे की जो पहिल्यांदा सुरुवातीला जनतेचं काम करतोय आणि नंतर मत मागायला त्यांच्या दारामध्ये जातोय. म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय आदरणीय आबा आजच आमदार झालेत असं मला वाटतंय. शहाजीबापू तटस्थ आहेत, काय वाटतं? शहाजी बापूंनी मोठ्या मनानं अगदी मोठा भाव म्हणून आदरणीय आबांना मदत करावी. कारण त्याच्या पाठीमागचं सांगतो तुम्हाला, जे आबाने आजपर्यंत केलं आहे ते कुठल्याच कार्यकर्त्यानं कुठल्याच नेत्यानं सांगोल्यासाठी केलं नाही. म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं छोट्याशा की आदरणीय आबांच्या कामाची पद्धत बघून सामान्य माणसाची नाळ जोडण्याची ती पद्धत आहे आबांची, त्याला बघून आदरणीय शहाजी बापू पाटलांनी आमच्या आबांना पाठिंबा द्यावा. नुसता पाठिंबा नाही तर पुढाकार घेऊन आदरणीय आबांना गुलालाच्या शर्यतीमध्ये गुलाल लावण्या इथपर्यंत त्यांनी मदत करावी, सहकार्य करावं असं माझ्यासारख्याला वाटतं. आणि हे करावं निश्चितपणे त्यांचा त्यातच फायदा आहे. अन्यथा या सांगोला तालुक्याचा किंग मेकर नुसता होता, पण आज किंग निश्चितपणे आदरणीय दीपकरावजी साळुंखे पाटील झालेले आहेत. नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्रतेला गेल्या आहेत. कुठंतरी आबांना तिकीट मिळणार, विजय होणार हे सांगतायत. पुढच्या काळात काय होणार हे आपण नक्कीच पाहूया. तुर्तास धन्यवाद.